नमस्कार मित्रो, माझ्या कायदेभान या लीगल चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे की हिंदू वारस कायद्यामध्ये मुलींना 2005 पासून समान हक्क म्हणजे मुलासारखा हक्क देण्यात आला, ज्याला कायद्याच्या भाषेत को पार्सनरी राईट्स म्हणतात। पण 2 तारखा आहेत, त्या अनुषंगाने बराच गोंधळ उडतो। ते काय आहेत आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया। तर मित्रो, हिंदू वारस जो कायदा आहे त्या कायद्यामध्ये 2005 पर्यंत मुलींना मुलांसारखं वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये हक्क नव्हता, म्हणजे समान हक्क नव्हता। म्हणजे काय, कायद्याच्या भाषेत त्याला को पार्सनरी राईट म्हणतात, जे जन्मानेच प्राप्त होतात। 2 प्रकारचे प्रॉपर्टीचे राईट्स असतात। एक तर को पार्सनरी राईट, जे जन्मानेच लगेच तुम्हाला हक्क प्राप्त होतो। दुसरा तुम्हाला वारस हक्काने प्राप्त होतात। ते कधी होतात, तुमचे वडील किंवा आई मयत झाले तर वारस हक्काने। असे 2 प्रकारचे वेगवेगळे राईट्स आहेत। तर हा जो को पार्सनरी राईट आहे तो जन्मल्या तो हक्क तुम्हाला प्राप्त होतो आणि तो समान हक्क असतो। हा समान हक्क जो आहे, जन्माने प्राप्त होणारा हक्क आहे, हा मुलींना नव्हता 2005 पर्यंत। 2005 मध्ये तो सेक्शन 6 अमेंड करण्यात आला आणि तो हक्क मुलींना देण्यात आला। पण या अनुषंगाने जेव्हा तुम्ही कोर्टात केस लढता तेव्हा बराच कथ्याकूट होतो, बराच गोंधळ होतो, बरेच आर्ग्युमेंट होतात। ते म्हणजे 2 तारखावरून। एक तारीख आहे 9/9/2005, म्हणजेच 9 सप्टेंबर 2005, आणि दुसरी एक तारीख असते जी आर्ग्युमेंटमध्ये आपण घेतो, ती म्हणजे 20 डिसेंबर 2004। आता या 2 तारखांचं महत्त्व काय आहे ते बघूया। बघा, 9/9/2005 या दिवसापासून हिंदू मुलींना आपल्या वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये को पार्सनरी राईट बहाल करण्यात आले, लागू झाले। म्हणजे वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये समान हक्क सांगण्याचा अधिकार 9/9/2005 या तारखेपासून मुलींना प्राप्त झाला। म्हणजे भावासारखं त्यांना, म्हणजे मुलगा आणि मुलगी यांना समान हक्क देण्यात येतो या तारखेपासून। आता हा हक्क घेताना कायदा असं म्हणतं की जी स्त्री वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये समान हक्क मागणार आहे को पार्सनर म्हणून, ती मुलगी या तारखेला जिवंत पाहिजे। या तारखेच्या आधी जर मयत झाली, या तारखेला म्हणजे 9/9/2005च्या आधी जर ती मयत झाली असेल तर तिला को पार्सनरी राईट प्राप्त होत नाही। आणि ती मयत झाली आणि तिचे जर मुलं बाळं असेल तर ते सुद्धा आईचा समान हक्क क्लेम करू शकत नाही, पार्टिशन मागू शकत नाही। को पार्सनरीचे कुठलेही लाभ आहे ते तिच्या मुलांना मिळत नाही, कारण ती जी स्त्री आहे ती 9/9/2005च्या आधी मयत झाल्यामुळे तिला को पार्सनरीचा राईट क्लेम करण्याचा तिला किंवा तिचे जे वारस मागे राहिले आहेत त्यांना नाही। मग कोणत्या मुलींना आहे? ज्या स्त्रिया 9/9/2005 या दिवशी जिवंत आहेत, त्याच्यानंतर भलेही त्या मग 10 सप्टेंबरला मयत झाल्या असतील, 11 सप्टेंबरला मयत झाल्या असली तरी त्यांच्या मुलांना आईचा को पार्सनरी राईट क्लेम करता येतो। का? कारण ज्या दिवशी कायदा लागू झाला 9 सप्टेंबर 2005ला, त्या दिवशी ती स्त्री जिवंत होती। दुसऱ्या दिवशी मयत जरी झाली तरी तिला ऑलरेडी हक्क प्राप्त झाला होता 1 दिवस आधी, म्हणून तिचे जे मुलं आहेत ते को पार्सनरी राईट क्लेम करू शकतात। असं ते फरक आहे। थोडक्यात 9 सप्टेंबर 2005 ही जी डेट आहे, मुलींचं वारस हक्क डिफाईन करणारी डिफायनिंग डेट आहे। त्या दिवशी मुलगी एखादी स्त्री जिवंत असेल तर त्या दिवशी तिला हक्क प्राप्त झाला। त्यानंतर ती कधीही मयत झाली तरी तिचे मुलं बाळं को पार्सनरी राईट क्लेम करू शकतात। पण त्या दिवसाच्या आधी जर ती मयत झाली असेल तर तिचे मुलं बाळं आईचा को पार्सनरी राईट क्लेम करू शकत नाही। तर हे झालं 9/9/2005च्या अनुषंगाने। आता दुसरी जी एक डेट आहे जी कोर्टामध्ये आर्ग्यू होते ती म्हणजे 20 डिसेंबर 2004। हा काय प्रकार आहे? जर बायकांचा राईट, स्त्रियांचा राईट 9 सप्टेंबर 2005ला जर लागू होतोय तर 20 डिसेंबर 2004 ही तारीख का? त्याचं उत्तर असं आहे की हिंदू स्त्रियांना 9 सप्टेंबर 2005 पासून जो हक्क देण्यात आला ना, ती जी तारीख आहे ती कायदा लागू केल्याची तारीख आहे। म्हणजे हा कायदा याच्या आधी संसदेत आला आणि संमत झाला,
तर ती जी तारीख आहे, ज्या दिवशी हा कायदा संसदेत येऊन तो कायदा पारित झाला, ती तारीख आहे 20 डिसेंबर 2004. म्हणजे 20 डिसेंबर 2004ला संसदेत कायदा येऊन संसदेमध्ये तो पारित झाला. पारित झाल्यानंतर आपल्याकडे एक प्रोसेस असते. तो कायदा प्रेसिडेंटकडे पाठवतात असेंटसाठी, म्हणजे संमतीसाठी. पारित कुठे होतो? संसदेमध्ये. आणि असेंट म्हणजे संमती कुठे मिळते? राष्ट्रपती शिक्का मारून असेंट देत असतात, संमती देत असतात. त्याच्यामुळे जेव्हा केव्हा एखादा कायदा येतो, तो कायदा संसदेत पारित झाल्याची तारीख ही नेहमी आधीची असते आणि प्रेसिडेंटचा असेंट जो मिळतो, त्याला संमती मिळते, त्याची तारीख ही नंतरची असते. तर हा जो मुलींना समान हक्क देणारा कायदा जो संसदेत पारित झाला, तो 20 डिसेंबर 2004ला पारित झाला. आणि त्याच्यात ठरलं की मुलींना समान हक्क देण्यात येत आहे, भावाच्या इक्वली त्यांना राईट राहणार आहेत, म्हणून तो कायदा संमत झाला 20 डिसेंबर 2004ला. आणि तो पाठवला प्रेसिडेंटकडे. आणि प्रेसिडेंटनी शिक्का मारून असेंट कधी दिला? 9/9/2005ला. ज्या दिवशी प्रेसिडेंट असेंट देतात त्या दिवशीपासून तो लागू होतो. आता जो मधला पिरियड आहे, 20 डिसेंबरला संसदेत पारित झाला आणि 9 सप्टेंबरला असेंट मिळालं, लागू झाला, यामधला जो काही पिरियड आहे, त्या पिरियडमध्ये ज्या कुठल्या भावांनी आपल्या बहिणीला हिस्सा द्यावं लागणार आहे, या भावनेतून आपल्या जमिनीचं पार्टिशन करून घेतलेलं असेल, किंवा या पिरियडमध्ये विकली असेल, कोणाला ट्रान्सफर केली असेल, गिफ्ट डीड केली असेल, काहीही केलं असेल, कुठल्याही मार्गाने वडिलोपार्जित प्रॉपर्टीचं ट्रान्सफर केलं असेल, डिस्पोज ऑफ केली असेल, तर या सर्व व्यवहारांना, या सगळ्या डॉक्युमेंट्सना कायदा इल्लीगल मानतो. कारण कायदा असं मानतो की या भावांना माहीत होतं की आता कायदा संसदेत पारित झाला, असेंट मिळाल्यानंतर तो लागू होईल, तर मधल्या पिरियडमध्ये आपण प्रॉपर्टी डिस्पोज ऑफ करा, म्हणून डिस्पोज ऑफ करतील. तर अशा पद्धतीने कायदा संसदेत पारित झाल्यापासून असेंटच्या मधल्या पिरियडमध्ये जेवढे काही डॉक्युमेंट झाले ते सगळे रद्द मानले जातात. आणि अशा पद्धतीच्या डॉक्युमेंटनी ट्रान्सफर झालेली प्रॉपर्टी रिस्टोर होते आणि त्याच्यावर ही बहीण क्लेम करू शकते, किंवा ही बहीण जर 9 सप्टेंबर नंतर मयत झाली असेल तर तिचे वारस क्लेम करू शकतात. पण संसदेत कायदा पारित व्हायच्या आधी जर पार्टिशन झालं असेल, आधी जर विक्री झालं असेल, आधी जर गिफ्ट डीड झालं असेल, म्हणजे कधी 20 डिसेंबर 2004च्या आधी जर काही व्यवहार होऊन प्रॉपर्टी वडिलोपार्जित प्रॉपर्टी गेली असेल, तर मात्र या प्रॉपर्टीवर कुठलीही बहीण हक्क क्लेम करू शकत नाही, असं हे कायदा म्हणतो. थोडक्यात 9 सप्टेंबर 2005 ही जी तारीख आहे, बहिणींना हक्क देण्याची तारीख आहे, ती डिफायनिंग डेट आहे. आणि 20 डिसेंबर 2004 ही जी तारीख आहे, कायदा पारित झाला संसदेत, ती तारीख आहे. त्याच्यामुळे पारित झाल्यापासून संमती मिळेपर्यंत, असेंट मिळेपर्यंत मधल्या पिरियडमधले व्यवहारांना बेकायदेशीर ठरवण्यासाठी ही 20 डिसेंबर 2004ची तारीख आपल्याला कोर्टात वापरता येते, अशी ही तरतूद आहे. तर मित्र, ही होती माहिती की मुलींना समान हक्क देण्याचा जो कायदा आला, त्या कायद्यातल्या या 2 तारखा आणि यांचं महत्त्व. आता 2 सूचना. थेट फोन करायचा नाही, अजिबात करायचा नाही. तुम्हाला काही महत्त्वाचं काम असेल तर दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर मेसेज टाका, तुमची केसची माहिती लिहा. आणि दुसरं, वैयक्तिक सल्ला मोफत नाही, त्यासाठी फीज लागू आहे. बाय.